छत्रपती संभाजीनगर येथे उमेदवाराचे प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। कार्यालयाला आग लावत असल्याचा व्हिडिओ आता लोकशाहीच्या हाती लागलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवाराचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। हा सीसीटीव्ही फुटेज आता लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे। राष्ट्रवादीचे मयूर सोनवणे यांचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। राष्ट्रवादीच्या या नेत्याच्या कार्यालयाच्या मंडपाला आग लावण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सचिन, आपण ही धक्कादायक बातमी पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवाराचे प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या अज्ञात व्यक्तीचा आता शोध घेतला जातोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। अजित पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत। एकीकडे रणधुमाळी सुरू आहे, निवडणुकीचा प्रचार केला जातोय, तर दुसरीकडे प्रचार कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न समोर आलाय। कारण या ठिकाणी पाहत असाल तर या ठिकाणी मंडप जो आहे तो जळालेला आहे। काही मंडपाचा भाग जो आहे तो या ठिकाणी जळालेला पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे जर आपण पाहत असाल तर हेच मंडपाचे जळालेले काही भाग आहेत। हे जाणून घेऊयात। मयूर सोनवणे आपल्या सोबत आहेत, पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। त्यांना विचारूयात नेमकं काय घडलं होतं आणि कशा प्रकारे ही घटना समोर आली आहे। काय सांगाल, तुमचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न कोणी केलाय? प्रयत्न एका अज्ञात व्यक्तीने केलाय, परंतु त्या अज्ञात व्यक्तीच्या मागे कोण सूत्रधार आहे हे आम्हाला शोधून काढण्यासाठी आम्ही जिन्सी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल केली। परंतु मी निश्चितच सांगू इच्छितो की राजकारण राहिलं एका बाजूला, ह्याच्या मागे जर तुम्ही असं कॅमेरा घेऊन गेले तर त्या ठिकाणी काही आपले पदाधिकारी आमचे जीवाभावाचे त्या ठिकाणी जवळपास 12 जण त्या ठिकाणी झोपलेले असताना ही घटना घडली। जर यादा कदाचित मध्ये काही झालं असतं तर राजकारणाचं काय, राजकारण तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढा, असं दडपशाहीने कोणीही या ठिकाणी तांबडपत्र घेऊन आलेलं नाहीये। कोणी इथला कायम दडपशाही केल्याचा आरोप करताय, वरिष्ठ पोहोचलेत। काय सांगाल, काय घडलं इथं? 12 जर कार्यकर्ते आपले ऑफिसच्या मागे झोपलेले होते तर किती मोठा हे झाला असता याचा त्यांनी कार्यकर्त्यांनी विचार करायला पाहिजे होता। आणि काल माननीय सतीश चव्हाणांनी सांगितलं की 11 तारखेला शहरात अजित पवार येत आहेत। 16 नंबरचा हा प्रभाग आहे, इथून 4 सीट लागण्याच्या मार्गावरती आहे। हे विरोधकांना जेव्हा समजलं तेव्हा विरोधकांनीच कोणीतरी हे केलंय, मला असं वाटतंय। बरं, आपण पाहत असाल तर विरोधकांनीच कुणीतरी केलंय अशा प्रकारचा आरोप जो आहे तो या ठिकाणी पदाधिकारी करतात। तर मयूर सोनवणे सुद्धा आपल्यासोबत होते, पदाधिकारी आलेले आहेत। कारण मंडप जाळण्याचा प्रयत्न केलाय, मंडपाचा काही भाग जळालाय आणि सीसीटीव्ही मध्ये जो लोकशाही मराठीच्या हाती लागलाय त्यामध्ये मंडप जळत असताना किंवा तो जाळत असताना देखील व्यक्ती त्यामध्ये पाहायला मिळतोय। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। उमेदवाराचं प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेली आहे। हा व्हिडिओ आता लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।